जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकाच्या खिशात गांजा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। सुरक्षा रक्षकांनी केलेल्या तपासणी दरम्यान ही बाब समोर आली असून या प्रकरणी मध्यवर्ती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी मध्यवर्ती पोलिसांकडे तक्रार केली आहे। मध्यवर्ती रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक रुग्णालयात येत असतात, मात्र पान, तंबाखू आणि गुटखा खाऊन त्यांनी रुग्णालयाचा परिसर अस्वच्छ करू नये यासाठी या नातेवाईकांची रुग्णालयात प्रवेश देण्यापूर्वी तपासणी केली जाते। आज सकाळच्या सुमारास रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या अशाच एका नातेवाईकाच्या खिशाची तपासणी सुरक्षा रक्षकांनी केली असता त्यांच्या खिशात चक्क गांजाची पुडी आढळून आली। त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीने रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्याकडे नेलं। यानंतर बनसोडे यांनी याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती देत त्यांच्याकडे तक्रार केली। यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।